महिला युवतीनं मोफत KMT प्रवास पिंक बस अशा पद्धतीचं योजना किंवा महिलांना आकर्षित करणाऱ्या जास्त योजना यामध्ये दिसतात. हे पहा, KMT आज त्यांच्या ताब्यामध्ये आहे. ज्या KMTच्या बसेस आहेत त्यापैकी 70 बसेस नादुरुस्त आहेत. म्हणजे त्याचा मेंटेनन्स ते करू शकलेले नाहीत. त्याला टायर काही बसेसना बदलायचे आहेत, ते टायर सुद्धा ते बदलू शकलेले नाहीत. कुठून पिंक बस आणणार आहेत ते? कसे मोफत बसेस देणार आहेत? आज प्रधानमंत्री PM ई बस सेवाच्या माध्यमातून 150 इलेक्ट्रिक बसेस मी मंजूर करून आणलेले आहेत आपल्या कोल्हापूर महापालिकेसाठी. त्याचं जवळजवळ 24 कोटी रुपये निधी आलेला आहे. चार्जिंग स्टेशनचं काम चालू आहे, मेकॅनिकल हबचं काम सुरू आहे. बसेस वाट बघतायत, म्हणजे एकदा हे काम पूर्ण झालं, कारण बसेस इथं आणून चार्जिंग स्टेशन जर नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तर चार्जिंग स्टेशन महिन्यात 1.5 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर 100 बसेस पहिल्या लॉटमध्ये आणि 50 बसेस दुसऱ्या लॉटमध्ये इलेक्ट्रिक बसेस आम्ही आणणार आहोत आणि आम्ही त्या सुविधा कोल्हापूरकरांना देणार आहोत. हे जर सांगत असतील की आम्ही तुम्हाला पिंक बस देऊ किंवा महिलांना मोफत देऊ, तर आहे त्या 70 बसेस बंद पडलेल्या आहेत, त्या पहिल्या रिपेअर करा म्हणून त्यांना आपण सांगितलं पाहिजे. कुठून आणणार हा प्रश्न तुम्ही वारंवार त्यांना विचारताय, त्यावर त्यांनी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय की एकेकाळी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काँग्रेसचं सरकार असताना मुंबई ठाणे या ठिकाणी भाजप शिवसेनेची सत्ता असायची. त्या ठिकाणी निधीचं वितरण झालेलं आहे आणि जो अधिकारातला निधी जो आहे तिथं कोणीही काही कात्री लावू शकत नाही असं हे परत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांना मागण्याचा अधिकारच नाही आहे, कारण त्यांच्याकडे कसलीही सत्ता नाही आहे. त्यांची आमदारकी सुद्धा 4 महिन्याची राहिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं गोल गोल उत्तरं जर ते देत असतील निधीच्या बाबतीत तर ते लोक स्वीकारणार नाही आहेत.